नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन USA ह्या चॅनलवर. तर आज आमचा कॅनडातला दुसरा दिवस आहे आणि सकाळ झाली. आम्ही थोडी लेट उठलो कारण रात्री झोपायला खूप लेट झालं होतं आणि आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला. आता बाहेर चाललोय. बाहेर ह्याच्यासाठी चाललोय कारण खूप सारी कामं आहेत. आपण ज्यावेळी नवीन कंट्रीमध्ये मूव्ह होतो त्यावेळी सगळंच नवीन असतं. खूप साऱ्या गोष्टी बघायच्या असतात, खूप सारं गव्हर्नमेंटची कामं असतात, खूप साऱ्या आम्हाला रूम पण बघायचा आहे. तर आता अनिकेतने सांगितलं की बघू आता आजूबाजूला जाऊन आपण एरिया बघू. भुवीचं स्कूल कुठे आहे, स्कूलच्या जवळ कसं रूम बघायचं आहे. तर असं एका दिवसात तर नाही होणार. आम्ही एक दोन जणांशी कॉन्टॅक्ट पण केलेत, पण पहिला आम्ही जाऊन एरिया बघतो आणि त्याच्यानुसार मग आम्ही ठरवतो आम्हाला कुठे नवीन जे आमचं घर आहे ते घ्यायचं आहे ते. आणि भुवीचं स्कूल पण त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर ते सगळं बघायचं आहे आणि बाकीची बँकिंगची कामं वगैरे. पण आज संडे आहे तर ते काय होणार नाही, पण जेवढं होईल तेवढी आज आम्ही आणि तुम्हाला पण मी दाखवेन कसं आहे बाहेर ते, जेवढं मला शक्य होईल तेवढं. आणि आमच्या एअरबीएनबीची पण टूर द्यायची आहे, पण मी ते नंतरच्या व्हिडिओमध्ये देईन. सो चला आज बघूया आज आपण काय काय करतो ते. चला ऍक्च्युली थोडं भूमी माझं स्वेटर घे बाबू. समर आहे पण वाटत नाहीये बाहेर समर आहे असं. मला तर आल्यापासूनच काल थंडी वाजते आणि मला थंडी मला सहन नाही होत एवढी थंडी. पण आता लेट्स सी काय होतंय ते. थंडीचं आणि माझं वाकडं आहे. बघूया आम्हाला किती इथलं क्लायमेट सूट होतंय वगैरे ते सगळं. आणि आता आम्हाला इथले आल्यानंतरच्या पण काय काय फॉर्मॅलिटी आहेत ते पण मी तुम्हाला नंतर सांगेन की काय करावं लागतं काय नाही, कोणते डॉक्युमेंट तुम्हाला गव्हर्नमेंटची ID वगैरे सगळं काढावं लागेल ते. तर चला लेट्स सी, लेट्स गो. आणि काही येते पाठीमागून. या दोघी पण रेडी झाल्या आहेत. भुवी इथे आहे. आणि कसं आमचं जे एअरबीएनबी आहे ते अंडरग्राऊंड, इथे बेसमेंट हा कन्सेप्टच अंडरग्राऊंड असतो. तर चला. तू येतेस. एक सुंदर कॅनडा मधली सकाळ. ग्रीनरी आहे ना. आम्ही एअरपोर्टला उतरलोय तिथून पूर्ण म्हणजे असं वाटतंय की पूर्ण सगळं एका कुठे म्हणजे मला तर एकदम म्हणजे मी आहे कोकणातली तर ग्रीनरी काय असते हे मला माहिती आहे कारण कोकण हे पूर्ण निसर्ग सौंदर्याने भरलेलं आहे. तर इथे आल्यावर मला तसंच फील होतंय की खूपच जास्त अशी ग्रीनरी आहे. हे जे पाठीमागे दिसतंय ते आहे आमचा हाऊस, म्हणजे जिथे आम्ही राहतो एअरबीएनबी ते आम्ही बुक केलंय ते आहे. पण त्याचा ओनर जो आहे तो वर राहतोय आणि आम्ही बेसमेंटला आहोत. मी नंतर पूर्ण डिटेलमध्ये दाखवेन. हे आहे बाहेरचा परिसर. आणि ही आम्ही कार काल रेंटने आणली आहे ती. ए मागे गाड्या येतील. चांगलं वाटतंय. थोडंसं आता ऊन आलं. तर आता आम्ही पहिली आलोय कार्ड घेण्यासाठी. सिम कार्ड. अनिकेतला सिम कार्ड घ्यायचं आहे. माझं मी नंतर घेईन कारण पहिलं बघू प्लॅन वगैरे कोणते मिळतात ते. तर आता आम्ही आलोय कार्ड घ्यायला. तर लेट्स गो. कम. त्याने आम्ही आलो गिलफोर्ड टाउन सेंटर म्हणून आहे. मॉलच आहे आणि वेगवेगळे शॉप्स वगैरे आहेत. तर इथे एक नेट प्रोव्हायडरचं ऑफिस आहे. तर म्हटलं तिथेच जाऊन आपण घेऊ. ऑनलाईन मी ट्राय करत होतो पण फॉर सम रिझन US कार्ड चालत नाही आहे माझं. सो स्टोअरमध्ये जाऊनच आम्ही घेऊ. मग एकदा का आपल्याला मोबाईल प्लॅन मिळाला की मग सगळं कसं इझी होऊन जातं. कुठेही जायचं असेल तर नेट वगैरे पण लागतंच. सो आत्ता तर आम्ही असंच डायरेक्शन बघत आलो मोबाईलवर. ओके. मुंबईला कधीसारखं वाटलं. चांगलं वाटलं एरिया. हो इथे तसं लाईव्हली आहे. पार्किंग पण ऑलमोस्ट फुल आहे. ते पार्किंग स्पॉट मिळायला खूप वेळ लागला मला. चला एंट्रन्स शोधा कुठे आहे मॉलचा. एरिया पण छान आहे आणि इथून एंट्रन्स तर मिळाला आहे. हो डायरेक्ट आपण फूड कोर्टला झालो वाटतं. वाव फूड कोर्टमध्ये झालो डायरेक्ट. बघूया आज. चल पुढे. नाही आपल्याला टीलसचं ऑफिस बघायचं आहे. वरती जाऊन बघूया.
हो तिकडे समोर आलो. खूप चांगला मॉल वाटतोय तसं. सगळेच आहे तिथे ब्रँड्स वगैरे. पण बघितलं पाहिजे रॉस सारखं काय आहे ते. हे शॉप दिसतंय लोविसा म्हणून. हे US ला पण आहे सेम शॉप. मगासपासून ते स्टोअर शोधतोय पण आम्हाला मिळत नाहीये. मेन म्हणजे इंटरनेट नसल्यामुळे. आणि मुलांना एकदम मजा येते आहे. बाहेर पडली आहेत ना ती. खाली इतके दिवस कुठे बाहेरच नाही पडलेलो आम्ही. मोठं फायनली आम्हाला शॉप मिळालेला आहे. कारण इंटरनेट नसल्यामुळे आम्हाला समजतच नव्हतं आणि एवढा शोधला आणि हा एवढा मोठा मॉल आहे आणि फायनली आम्हाला मिळालं आहे हे शॉप. ते आल्यानंतरचा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम होतो तो म्हणजे कार्ड घेण्यासाठी, सिम कार्डसाठी. कारण आम्ही कुठे बाहेर नाही जाऊ शकत आहोत त्याच्यामुळे, इंटरनेट नसल्यामुळे. आणि कारण आम्ही जे US मधनं करून आणलो ते तर इथे चालतच नाही आहे. सो आता आम्ही इथे आलेलो. इथे टीलस म्हणून आहे ते खूप चालतं. पण तिथे त्यांचं असं आहे की पहिल्यांदा तुम्हाला फक्त तिथे सिम कार्ड मिळतं. हे नाही मिळत, प्लॅन नाही मिळत. तर आता फायनली अनिकेतचं सिम कार्डचं जे काम होतं ते झालेलं आहे खूप मोठ्या पराकष्टाने. कसं झालं अनिकेत? सिम कार्डसाठी आपण इथे आता गेलेलो स्टोअरमध्ये, पण ते लोक फक्त सिम कार्ड देत होते. पण मी एक ऑनलाईन प्लॅन बघितलेला, तोच मला हवा होता स्पेसिफिकली. पण ते इथे प्लॅन देत नव्हते. मग आता शेवटी मग मी एक फ्रेंड आहे त्याला मी रिक्वेस्ट केली. मग त्याने आपले कार्ड डिटेल्स दिले. मग त्याच्या कार्ड थ्रू पेमेंट करून मी ऑनलाईनच परचेस केलं आहे. सो सिम ॲक्टिवेट पण झालं आहे. आता बघू, होपफुली डेटा वगैरे चालेल त्याच्यावर व्यवस्थित. आम्ही कुठे पण इकडे तिकडे जाऊ शकतो. आणि ॲक्च्युली त्यांनी कार्ड दिलं म्हणजे हेच मोठं आहे. कारण असं कोण कार्ड पटकन शेअर नाही करत. पण ते होते इथे आहे त्यामुळे आम्हाला खूप हेल्प झाली आहे ना. आणि काय विकास इथे असल्यामुळे खूप हेल्प झाली कालपासून. विकास म्हणून एक आमचा फ्रेंड आहे इथे. म्हणजे आम्ही US मध्ये असताना जास्त आम्ही त्यांच्यासोबत टाइम स्पेंड नाही केला, पण हार्डली 2 वेळा भेटलो. यावेळी मे बी 2-3 वेळा जास्तीत जास्त भेटलो असतो आम्ही त्यांना. पण एवढा छान बॉन्ड झाला आणि ते लोक एवढे हेल्पफुल आहेत आणि त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की आम्ही काहीच करतोय. म्हणजे ते एवढ्या निस्वार्थीपणे एवढी हेल्प करतात. आणि काल पण ते आलेले तिथे एअरपोर्टला आम्हाला जेवण वगैरे घेऊन. आता इथे सकाळपासून कालही त्याने फोन केला 2-3 वेळा की काही लागलं तर सांगा. आणि आता बघू, पहिला कॉल त्यांनाच करणार आहे सिम कार्डवरून. ॲक्च्युली आम्ही पण आम्हाला जमेल तसं निस्वार्थीपणे सगळ्यांना हेल्प करत असतो, कोणता स्वार्थ न ठेवता. पण त्यांच्याशी आम्ही हार्डली US मध्ये 1-2 वेळाच भेटलो आहे. एकदा बेबी शॉवरला भेटलो आहे आणि एकदा एका फ्रेंडच्या घरी भेटलो आहे. कारण आम्ही ज्यावेळी US मध्ये आलो तेव्हा ते मूव्ह झालेले होते आणि एवढी हेल्प केली आहे त्यांनी कालपासून की आय एम व्हेरी ग्रेटफुल. ॲक्च्युली जसं US मध्ये $ट्री आहे तसं इथे डॉलर हे मला बोललेलं शिका. हे पती जाते बघायचं आहे का की नंतर जाऊया? मग इकडे आय थिंक या साईडला. खूप भूक लागली तर मुलं काय खात आहे तिथे? चिकन बर्गर. आणि अनिकेत तिथे घेत आहेत सबवे. कारण आम्हाला आता इथूनच जायचं आहे रूम बघायला ना. यू लाईक इट? आता आम्ही चाललोय कुठे अनिकेत? आता मी असेच थोडा एरिया एक्सप्लोर करतोय. म्हणजे माहिती नाही, असं रॅन्डमच जातोय. पण 1-2 जागा आहेत. जसं सपोज मला बँकोला जायचं असेल तर ते स्काय ट्रेन म्हणून एक ऑप्शन असतं. सो इथे एक नियरेस्ट स्काय ट्रेनचं स्टेशन आहे, तिथे जातोय. तिथून आता हे गिल्डफोर्ड एरिया आपण बघितलाच थोडासा, तो चांगला होता एरिया. तर एक टेम्पल आहे स्वामीनारायण टेम्पल, ते मे बी एक्सप्लोर करू. लक्ष्मीनारायण टेम्पल. आणि लास्टला एक व्हाईट रॉक म्हणून एरिया आहे जिथे थोडं बीच आहे, समुद्र आहे जवळ. सो तिथे जाऊ. म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे 2-3 जागा, काही स्पेसिफिक प्लॅन नाही आहे. आणि मग उद्या परवापासून मग प्रॉपर अपार्टमेंट बरं आहे. आता अपार्टमेंटला नाही जात. अपार्टमेंट काय ते काय असंच जाऊन थोडीच मिळणार आहे तुला. ते अपॉइंटमेंट घेऊन जावे लागणार तिथे, असंच थोडी. हे मस्त आहे अपार्टमेंट. सो आता आम्ही आलोय इथे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणून आहे.
तर म्हटलं तिथे त्याच्या बाजूला पण जाऊन बघूया कसा एरिया आहे तो, कारण मी असं सर्च केलेलं त्याच्यामध्ये मला समजलेलं की महाराष्ट्र मंडळाचे काय काय प्रोग्राम जे असतात ते इथे होतात वगैरे. तर म्हटलं चला बघूया कसं आहे ते मंदिर. मंदिरामध्ये फर्स्ट टाइम जातोय आम्ही इथल्या. आता संध्याकाळचे वाजले 6. सकाळपासून आम्ही फिरतोय, आम्ही फक्त एरिया बघतोय जाऊन जाऊन, कारण इथे अपार्टमेंट आज संडे असल्यामुळे ऑफिसेस आणि बंद आहेत आणि अपॉइंटमेंट शिवाय तर जाऊ शकत नाही. तर आता आलो इंडियन स्टोअरला, पण खरंच कठीण आहे खूप मूविंग, आणि दुसऱ्या देशामध्ये सगळं जाऊन फाइंड करणं खूप कठीण आहे. तर आम्ही आता घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, वाजले 7. पण खूपच असं डोकं वगैरे दुखायला लागलं. काम काय एवढं आज झालं नाही, फक्त जाऊन फक्त एरिया बघून आलो. आज संडे असल्यामुळे कसं सगळे ऑफिसेस वगैरे बंद त्याच्यामुळे. पण आता उद्या पण बंदच आहे काहीतरी, कॅनडा हॉलिडे आहे त्यामुळे. पण इंडियन स्टोअरमधनं ग्रॉसरी वगैरे आणली, काल वॉलमार्टवरनं थोडी आणलेली, आणि आता आल्या आल्या चहा ठेवली आहे. बघू चहा कधी बॉईल होते ती, कारण इथे जो गॅस आहे तो इंडक्शन आहे, आणि इंडक्शनची मला तर जराही सवय नाही आहे, कारण इंडक्शनवर जे कुकिंग आहे ते स्लो कुकिंग होतं, आणि माहिती नाही भाकऱ्या आणि चपात्या तर होतील असं वाटतच नाही. पण आता कसं इथे खूप म्हणजे अपार्टमेंटमध्ये पण हाच प्रॉब्लेम आहे की इंडक्शनच जास्तीत जास्त ठिकाणी होते. आम्ही बघत होतो, आणि आमचा प्रेफरन्स गॅस आहे त्यामुळे आम्हाला खूप असं सॉर्ट करावं लागतंय. पण आता बघू, इंडक्शन तर नाहीच घेणार आहे, कारण हे बघून मला वाटत नाही मला जमेल इंडक्शनवर कुकिंग करायला, कारण आपलं इंडियन कुकिंग खूप जास्त असतं. ह्याला तर एवढा वेळ लागेल कुक करायला, कारण तो जास्त हॉट झाला की पुन्हा बंद होतो, पुन्हा चालू होतो ऑटोमॅटिक, पुन्हा बंद होतो, पुन्हा चालू होतो. सो चला आता आम्ही चहा पितो, आणि त्याच्यानंतर मी पुढे आज जेवणामध्ये काय काय वगैरे बनवते ते दाखवते. तर मला व्हिडिओ घेताना आला, कंटिन्यू नाही करता आला, पण जेवण वगैरे झालं, आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी ते एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, आणि स्वतःची काळजी घ्या.